बापा मी स्वयंपाक करतो काय दोघी मिळून करतो ना आपण. मग मला माहिती आहे तर तुला माहिती राहिले पाहिजे काय करायला लागते काय नाही म्हणून. आज वैशाली ताई संक्रांतीचा स्वयंपाक म्हणून राहिली मी. आता संक्रांत नाही का आज, आता आपण काल केली नाही, काही लोकांना तर केली म्हणते वैशाली ताई कालच. अहो हो, ज्याच्या घरी एकादशी नव्हती त्याने केली कोण पण आपल्याला उपास होता ना, मग आपण कसं करत होतो म्हणून आपण आज करून राहिलो. तर मी काय म्हणतो, चण्याची डाळ शिजून घे होईनी, आणि मग कणी त्याला वाटून घ्यायला लागते, पुरण करतो त्याचं. करता येते ना तुले? हे वैशाली ताई मला येत नाही ना हो. ते तुम्ही करा ना, बाकीचं वर्ष करून घेतो मी. तेवढं तुम्ही करा, वरचे कामं करतो ना वैशाली ताई मी. हेच तर आहे व मग मेन. आणि वरचे कोणते कामं करतो तू? हे भांडे कपडे हे कामं करतो काय तू? आणि मग हे सगळं मायावर टाकून देतं काय? कर बापा, करतो मग मी. वैशाली ताई तसे हे तर कामं करायला कोणी पाहिजे ना. तुम्ही सांगा, हे घरातलं स्वयंपाकच करणं महत्वाचं थोडी आहे. कपडे धुणं भांडे धुणं हे तर महत्वाचे आहे. स्वयंपाक कायच्यात करा मग तुम्ही, कपडेच नाही भांडेच नाही घासन मी तर. करणं तर तुला जे पट्टे ते कर बापा तू. मला जे पट्टे ते मी करतो, माझ्याकडून जेवढं झालं पण तेवढं करतो मी. एक तर उभ्या माई येते पाय दुखून. वैशाली काय चण्याची डायगी टाकतं काय म्हटलं, आज पुरण करतं काय? करतो ना आता बाई, करा ते लागणच. नाही करून तिकूनही तुम्ही मनानं अजून केलं नाही म्हणून. नाही तर तुम्ही जर मनानं करू नको तर करतही नाही मी. नाही कराच लागते. आता आपण दरवर्षी करून आलो आणि यंदाच नाही करशील काय? काऊन काय झालं यंदा करायला? जीवारून आला का यंदा करायच्या? दोघी मिळून करून राहिल्या ना, एकट्या थोडी आहे काही. हातभार लावायला आहेस ना तुला, हातीपाय धरायला हे मोहिनी. आता बाई मी काय हातीपाय धरायला नाही आहे. त्या परीले पाठवा इथं हातीपाय धरायला. रिकामी बसली आहे ते खोलीत, फक्त खायच्या वेळेस कसं खाता येते आता बाई दिले वस्तूची तर चव सगळ्याच घेता येते, फक्त कामच करता नाही येत काही दिले. करायला लावत जा ना एखाद्या वेळेस. काय करावं हिचं निरे तोंडाला जमती बिचारी हे. मी सांगू काय तिला आता जाऊन तिथं हे काम कर का ते काम कर म्हणून? मी खोलीत बसू काय आता सोनीच्या? आमच्या बरोबर असता येते तुम्हाला, आणि आम्हाला कामही सांगता येते. आम्ही तर काही करत असत आमच्या खोलीत येऊन जाता, आणि तिथं सांगता हे कर व ते कर व, आणि तिलाच नाही सांगता येत फक्त तुम्हाला. तिला भेटा आता बाई तुम्ही. काय भिऊ मी? तिचे काय खाऊन पिऊन दबकेला का मी? तिला भिऊ? लयच आहे हो बोलायला तू तर. आता बाई तुम्ही सारा चुकीचा विचार करता म्हटलं. मी बोलतो तर दिसते तुम्हाला. हे तर सोनं ना आता बाई. मग हिशात जर सारखा वाटा असते तर कामातही सारखा वाटा असायला पाहिजे ना. 3 सुना आहे तर बरोबरीने काम करायला पाहिजे, तिघी नाही दोघींनीच करायला पाहिजे काय? तिसरीनं काय करायला पाहिजे मग? अहो तुम्ही करू काय ते करते काय पाहिलं नाही काय? त्या किती डाव म्हटलं तिले. त्या सासरीने त्या दिवशी म्हटलं बाई करत जाय करते काय ते? आता बाई तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, तसं करा. बरोबर कामाला लागते ती. नाही वैशाली ते बरोबर नाही काय? आपण काम करतो ती नाही करायला पाहिजे ना बा. आता करायला तर पाहिजे मोहिनी, पण आता नाही करत तर काय करतो? तिला जबरदस्ती ओढत आणता काय तिथून? वैशाली ताई मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, काय का तुम्ही तुम्हाला पट्टे काय तर कानातच सांगितली पाहिजे काय? हा कानातच सांगतो, पण तुम्हाला पटंतच मग आता बैल पटन कनी. बरोबर आहे आता बाई मोहिनीचं. असंच करा तुम्ही आता. कसं तर तिनं तर तुझ्या कानात सांगितलं, मला कसं समजलं? मला ऐकू आलं काय तिथून ते? इथं तर काय म्हणते तर काहीच आवाज नाही आला, काय बोलली काय नाही ते तर. तुला ऐकू आलं तर तू सांग ना मग मला. वैशाली ताई तुम्ही सांगा आता त्या बाईले, माहिती त्याला तसे पटत नाही. तर तुम्ही सांगा तुमचं बरोबर पट्टे द्यायले. बरं मी सांगतो. आता बाई तिला कनी इथे हिशातून बेदोकार करून टाका, मग असं प्लॅन करून टाकू आपण. मग जमून जाते. जमन काय पण ते ऐकून काय ते त्यांना जमे तोपर्यंत वाटते आता बाई ऐकूनच म्हणून. बरं ठीक आहे ना मग. का मोहिनी तुला वाटते का हे प्लॅन सक्सेस होईल म्हणून? वा वा काऊन नाही होईल वैशाली ताई, व्हायलाच पाहिजे हा प्लॅन तर सक्सेस. मी कधी बरोबर विचारपूर्वकच मांडला म्हटलं. आता तुम्ही पाहता खरी, फक्त आता बाई न केलं पाहिजे तसं. माहित पडते बाई आता काय होते तर. अरे सुमित रे अपरी सासबाई बोला ना, काय म्हणत आहे तुम्ही? मला आवाज दिला ना? अहो हो आवाज दिला तुले, याच्यासाठी आवाज दिला. तो कुठे गेला? सुमित कुठे गेला? तो नाही आला काय? ते बाहेर गेले आहे सासूबाई, आणि मी एकटीच आहे रूम मध्ये. तुम्ही मला आवाज दिला तर मी आली बाहेर. आवाज मी दोघीला दिला होता, पण आता तू हाय नाही म्हणतो तो, तर मग आता राहू दे, मगच सांगा म्हटलं तुला आता. ओके सासूबाई, पण काय सांगायचं होतं तुम्हाला? मला पण सांगू शकता ना तुम्ही. असं काही नाही, ते म्हणणार नाही तुम्हाला की मलाच का नाही सांगितलं, परीलाच का सांगितलं, असं काही नाही म्हणणार. सांगून द्या ना तुम्ही, तुम्हाला काय सांगायचं आहे तर. जवळ ये ना जराशी, एवढ्या दूर उभी राहिली, काय ऐकू येईन तुले? आणि काय बोलू मी? मोठ्यानं बोंबलू काय? पहिलेच माझे तोंड दुखते बापा जोरानं बोंबलायले. ठीक आहे का सासूबाई एवढं? हो ठीक आहे. मी काय म्हणत होती परी, ऐक कान देऊ नाही का, लक्ष ठेवून. मी काय म्हणत होती पाय, आता तुझे सासरे काय म्हणते, आता जेवढी प्रॉपर्टी आहे म्हणते, आता प्रॉपर्टी तुला तर समजतेस प्रॉपर्टी काय म्हणते तर बरोबर ना? तर जेवढी प्रॉपर्टी आहे म्हणते त्याच्यातली तिघात वाटायची आपल्याला. ते म्हणते आता मी वाटून मोकळा होऊन जातो म्हणते. तर म्हणते आता म्हणते तिघाला वाटायची आहे म्हणते, तर मग दोघीला जास्त देतो म्हणते, 2 पोराईले जसं, आणि याले सुमितला कमी देतो म्हणते. तर म्हणून म्हटलं पहिलेच बोलून घेतलेलं पुरलं म्हटलं बा. ते म्हणजे मला सांगून देतो म्हणे सुनबाईसोबत पोरासोबत बोलून घेतो म्हणे, म्हणून मी ही गोष्ट काढली आज. हो का? पण असं का बरं सासूबाई, असं का बरं? वाटण्या तर सारख्या व्हायला पाहिजे ना. मग तुम्ही आम्हाला का कमी देत आहे आणि त्यांना का जास्त देत आहे? ते मोठे आहेत म्हणून आणि आम्ही लहान आहेत म्हणून देतात आम्हाला कमी? असं नसते, वाटण्याला सारख्याच करायच्या असते. असं कोण शिकवलं तुम्हाला? कोण म्हणते असं करायचं म्हणून? आणि ते बाकीचे तर इथे कोणीच नाहीये, फक्त
लहान मोठ्याचा काही प्रश्न नाही आला इथं. तुझे सासरे म्हणे बा असे, त्याला काही जास्त गरज नाही म्हणे, तर त्याला कमी दिली चालते म्हणे, त्याला सासऱ्याची इकडची भेटते म्हणे, आणि यायला दोघांना कुठची भेटणार आहे, म्हणून मग यायला दोघांना देऊन देजो म्हणे. हा, असं त्यानं माझ्यावर ठरवलं बा. आणि पण त्यानं जे सांगितलं तेच करून राहिली मी. नाही नाही, सुमितला येऊ द्या, तो काय म्हणते ते बघणार. आणि तसं पण त्यांचं काय बोलायचं आहे म्हणा, मग मीच बोलणारी आहे. आम्हाला ना त्यांच्या बरोबरीचाच वाटा पाहिजे. काही गरज नाही कमी घेण्याची, मी कमी घेणारच नाही सासूबाई, तुम्हाला सांगते आताच. तुम्हाला तर खुशी होईल ना ऐकून की तुम्हाला जास्तच मिळणार आणि आम्हालाच कमी मिळणार. मग तुम्हाला काय आनंद होईल त्या गोष्टीचा. पण आम्ही का बरं कमी घ्यायचं म्हटलं. आम्हाला काय माहित, आम्ही थोडी मागून राहिलो काही. आता बाई म्हणून राहिला तशा, तर मग त्यानं काही चुकीचं थोडी म्हटलं असेल. आता बहिणीन मामाजीचा निर्णय आहे ना ह्या, मग ते ठरवतील ते बरोबर. हो बरोबर आहे ना. तुम्हाला सगळं व्यवस्थित मिळाल्यावर आणि जास्त मिळाल्यावर कसे बोलणार तुम्ही. तुम्हाला जर कमी मिळालं असतं ना माझ्यासारखं, मग बोलले असते तुम्ही बरोबर. तुम्ही चुप राहणार आहे का. माय बिन आज काय केलं मोहिनीनं, आज कोणासोबत भांडली गे काय, एखादा दिवस सुखाचा जाऊ देते का नाही जाऊ देते. आई काय झालं, काऊन असे सगळे एका जागी येऊन उभे राहिले. अरे हो, बरं झालं रे सुमित आला तू. तुले ना पहिलेच आवाज दिला होता, पहिले तू होता नाही वाटते घरी, तर तेच आली. अरे मी काय म्हणतो, ते बाबा म्हणते आता जेवढं काही आहे आपल्या जवळ, हा, तर ते 3 पोरं वाटाचं आहे म्हणते. तर मग मी काय म्हटलं, आणि ते बाबाही म्हणे असं कर म्हणे, 2 पोरेले जास्त दे म्हणे मोठ्या, आणि जो लाईन आहे म्हणे सुमित, त्याला काही एवढ्या याची गरज नाही म्हणे, तर त्याला कमी द्या लागते म्हणे, अर्ध त्याले, आणि त्याच्या अर्ध्यातला जो वाटा उरून तो ह्या दोघायले म्हणे, असं म्हणे बा ते बाबा. आई काऊन, मी काय सावत्र पोरगा आहे का घरचा. हा, हे 2 सख्खे होय आणि मी काय सावत्र होय का, माझ्यासोबत अशी वागणूक करता तुम्ही. मला काऊन कमी देता. मी तुमचं पोरगा होय ना, मग सारख्या वाटण्या आले पाहिजे घरात. मग काऊन बा असं, त्याला जास्त ना मला कमी, त्याला 1.5 हिस्सा, मला अर्धा हिस्सा, असं काऊन नाही. वैशाली ताई, हे कसं समजलं, सावत्र पोर काय काय, सावत्र सून आहे काय, आणि हे नाही समजत काही येईल का, कामही करायला लागते म्हणून सख्ख होय आपण तर. हे नाही समजत त्याला फक्त हिस्सा घ्यायचं कसं समजते नाही काय. जाऊ दे, करते आता बाई बरोबर. आपला प्लॅन सक्सेस झाला पाहिजे वैशाली ताई, म्हणजे जमलं मग. आई आता काय हे नवीनच लावलं. हा, हे एवढ्या लवकर हिशा वाटण्या करून राहिले काय. काऊन, कुठं चालले म्हणते बाबा. तसं नसते बाबू, एका दिवसाचा एक दिवस हातचा नाही आपल्या. हा, कधी काय होईल सांगता येत नाही. मग काय भांडणं लावून ठेवा का तुमचे. म्हटलं बा आता पहिलेच करून द्यावं वाटण्या, त्याच्यासाठी चालू आहे ही गोष्ट. तर म्हटलं आता हिशे असे करतो म्हटलं बा, जसं सांगितलं तसं सांगितल्याप्रमाणे. तुमचे बाबा म्हणे असं गोष्ट काढजो म्हणे, पोराजवळ सुनाईजवळ. नाही सासूबाई, आम्ही कमी घेणारच नाही म्हटलं. जेवढं त्यांना द्याल ना तेवढंच आम्हाला पण हवा. असं आता तुम्ही दोघं कमी घेत नाही म्हणता, नाही नाही रे सुमित, बरोबर आहे ना. हा बाई, कमी घेत नाही आम्ही, जेवढा येईल द्या ना तेवढंच आम्हाला देजा. बायकोच्या मागच लपशील काय, का समोरही गोशील. हा, का ते जशी जशी बोलते तिच्या शब्दात शब्द मिळवशील का, आमच्यासोबत इकडे बोलशील लगून. नाही आई, बायकोच्या काय मागं लपून राहिलो मी, आता उभा आहे तिथं. माय बिन, पण मला काही समजून नाही राहिलं, तुमच्या हिशेवर काम येऊन गेलं काय म्हणून. तू चुप बस ना रे, तू काय मनात बोलून राहिला, तुला भेटून राहिला तुझ्या हिस्सा बरोबर. मग चला मग आता परी, तुला तुझ्या सासऱ्यानं मागच्या वेळेस म्हटलं होतं का बाई म्हणे कामाच्या वाटण्या करून दिल्या होत्या वाटते तुमच्या, नाही तिघी सुनीच्या. मग तसं चालू केलं काय त्या. हो म्हटलं, पण माझ्याकडनं काम होते का. पाहिलं ना तुम्ही, मी एकचदा काम करायला गेली, तुम्ही मशीन जाळून टाकली मोहिनी ताईची. मग मलाच त्याची भरपाई करून द्यावी लागली. आमचे पैसे किती खर्च झाले मग त्यात. मग असं काम करून नुकसान केल्यापेक्षा नाही केलेलं बरं नाही का. तर नेहमी काही नुकसानच होईल काय. हा, कधी कधी काम तर चांगलं यायला लागणच ना. असा जर विचार कराल तुम्ही, तर मग आयुष्यात काम शिकान काय. मग आयुष्यभर बाईच्याच भरोशावर काम चालवान काय, बाहेरच्या बाहेरच करून काय काम. बाई होय ना तू, मग बाईनं बाईचं काम करायलाच पाहिजे, त्याच्यात काही तिला कमीपणा वाटायला नाही पाहिजे. अहो पण सासूबाई, मी कधी काम केलंच नाही ना. आणि हो, आता करायला पण जाते ना तर माझ्याकडनं होत नाही. एक करायला जाते तर 2 होते. मग काय करू मी आता, तुम्हीच सांगा. अरे तर काम करायच लागेल ना बाई तुले, चुकू दे कसंही होऊ दे. हा, शिकत जाय, त्याच्याजवळ उभी राहत जाय थोडा वेळ. हा, भाजी करतो, पोळ्या करतो, कधी भाजी कापून पाहत जाय, कधी पीठ भिजवून पाहत जाय, कधी पोळ्या लाटून पाहत जाय, शेकून पाहत जाय. असं करता करताच तुला येईन ना. तू म्हणशील का मी काहीच करत नाही, तर मग ठाणे म्हणन काय. हा, का हिस्सासारखा पाहिजे आणि काम करायच्या वेळी होत नाही. मग असं जमत असते काय कुठं. वाटणी पाहिजे तर काम करायच लागल, हे ध्यानात ठेव तू आता. नाही तर मग तुला वाटणी नाही भेटणार मग. अच्छा, म्हणजे आता वाटणी पाहिजे म्हणून मला काम करावंच लागणार का. आणि नाही केलं काम तर मग देणार नाही का तुम्ही. नाही देणार. काऊन, कामं त्या दोघी करन आणि वाटणी तुला कशी देऊ आम्ही. तूच सांग, कोणत्या न्यायानं देऊ. तू कोणतं काय करून राहिली आमच्यासाठी. हा, कधीच काही करत नाही, कधी आम्हाला हे विचारत नाही आता बेजेवल्या काय. हा, मामाजी काय करून राहिले, काही तब्येत बरी आहे नाही आहे, कधी विचारायला येतात दोघे जण. कधीच नाही. आपल्या खोलीतल्या खोलीत राहिल्या दोघं जण, जशी तुमची दोघापुरतीच दुनिया आहे काय तुमची. तू तर तुझे मै पोरग तो विचारायला येत नाही कधी. ते 2 पोरं बिचारे तोंडाजवळ येते. चल थो तर एक दौऱ्यावर राहते. हा, आला गेला नाही तर आमच्यासाठी काही ना काही आणते. हा, विचारपूस करते, सगळंच करते सगळेच. पैसा आमच्या हातात देते, तिकून आला का. असं नाही तर स्वतःजवळ ठेवून घेते, बायको जवळ ठेवून देते आणि उडवत बसते. दोन्ही पोरं शौकानी म्हटलं माया काहीच. आणि ह्याही तर शौकीन नव्हता म्हणा, तसे स्वतःच्या शौकानी येईल, पण बायकोच्या शौकापायी ह्या पुरा बरबाद होऊन राहिला ना. पण सासूबाई, असं कुठे असते का. काम नाही केलं एखाद्या सुन आता बाहेर गावी असते. हा,
नोकरीवर असला तिचा नवरा तर मग तिकडे जाते बदली झाली की. मग त्यांना तर तुम्ही हिस्सा देत नाही का? असं असते का कुठे? चुकीचे आहे ते लोक जे त्याला हिस्सा देते. गावात राहून जे तुमची सेवा करते त्या पोराला द्यायला पाहिजे जास्त. जो नोकरी करून बाहेर गावी राहते त्याला नाही जास्त द्यायला पाहिजे. असं काऊन की कारण तो करते ना, मग द्यायला त्यालाही पाहिजे. हे पाय पोरं त्याच्या वेळी ना त्याला द्यायलाच पाहिजे. आम्ही असं म्हणत नाही द्यायला नाही पाहिजे म्हणून. तो आपला आपला प्रश्न आहे बाई. पण मला जे पटते ते मी तुला सांगून राहिली. नाही, मला नाही पटलं ते. माझ्या मताने जेवढे तुम्हाला मुलं आहे ना, सर्वांना सगळं सारखं द्यायला पाहिजे आई वडिलांनी. एवढंच मला कळते. ते चाहे करो की ना करो. ठीक आहे, पण आम्ही थोडी तुझ्या मनानं चालणार आहे. आम्ही तर आमच्याच मनानं चालू ना. आम्ही स्वतःच्या हातावर कमावली एवढी मोठी इस्टेट आहे. आम्ही काही आम्हाला काही कोणा दानात थोडी दिली बाई. का वाटून देऊ आम्ही? वाटू आम्ही तेव्हाच सगळेले सारखं, जेव्हा सगळेजण काम सारखे करन. आम्हाला काय करायचं आहे बाई? इथंच राहणार आहे. आम्ही काही सोबत घेऊन तर जाणार नाही आहे. पण वाटणे आम्ही पहिलेच करून ठेवू ना. आम्ही असं थोडी करणार आहे का? नाही, आम्ही भांडण लावून जात नाही हो बाई. आई बरोबर आहे तुझं. हा, काम करायलाच पाहिजे. काऊन नाही करायला पाहिजे बा? सांग रे सुमित, सांग ना स्वतःच्या बायकोला समजून सांग ना राजा जरासं. तुला तोंडच नाही उलट काय रे तुझ्या बायको समोर? राजेश दादा, आता मी काय सांगू? तिनं कामही केलं तर त्याची नुकसान भरपाई मलाच करायला लागते. म्हणून की मी बोलून नाही राहिलो. आता मशीन बिघडली तर मलाच आणून द्यायच लागली ना शेवटी. बरं ठीक आहे, करणार मी काम. कोणते कोणते कामं करायचे ना सांगून द्या मला. झालं तर मग मी काय म्हणतो पाय, वैशाली जर स्वयंपाक करत असन तर तिच्याजवळ जाणे. तिला विचारणे काय करायचं आहे काय नाही. मोहिनी असेल तर मोहिनीजवळ जाणे. तुला कोणासोबत काम करणं पडते त्याच्याजवळ जाणे आणि त्या ज्या काम करत असेल ते काम त्याला करू लागणे. सुरुवातीला असंच कर. म्हणजे कसं आहे, मिळून मिसळून काम केलं तर कामही लवकर होते आणि तुझे कामही शिकणं होते. समजलं? एकटीच्या भरोशावर नाही टाकून राहिलो कोणी इथं. ओके ओके, ठरलं आता. ठीक आहे, करणार मी. करून बघते. जमलं बा वैशाली ताई. आली पण आपली प्लॅनिंग नाही कामात आली. हो, प्लॅनिंग तशी राहते ना तुझी, काय कामात नाही. चला मग व्हा आपल्या कामी, व्हा लागा आपापल्या कामी. जाय मग आता करू लाग वैशालीले. अजून काही ऑब्जेक्शन आहे का तुम्हाला? सांग रे बा सुमित, काय काय काही असं तर सांगून द्या आता. अरे तुझ्या कामात पडन म्हटलं ते. आज काम शिकन ना तर तुझ्या पैसाही वाचन, नाही तर अशी बाहेरचीच खात राहीन म्हटलं तर तब्येतीवरही परिणाम होईल. आणि काय म्हणते तर करणारही नाही ते, तर बाया लावा लागेल म्हटलं काम करायला. आई मी तिला नेहमीच म्हणतो करू लागत जाय, जराशी करून पाहत जाय. पण ते निघतच नाही आहे खोलीच्या बाहेर. तर मी करू तरी काय? किती बोलू दिले, किती म्हणू. आता काय मारू मी दिले? शोभते आपल्याला असं करणं? आई त्या मस्त केलं पण आज. एक नंबर पटलं बा आपल्याला. सगळ्याच्या सगळ्या सुना कामी लावून दिल्या. अहो आई, त्याला माहिती आहे काय, फक्त ह्या इस्टेटीचाच धाक आहे म्हटलं. काही याल्याने भेटली पाहिजे त्याल्याने भेटली पाहिजे म्हणून त्या कणी त्या लोभानं तरी करते म्हटलं. अरे राजा, तुमच्यासाठीच कमावलं आम्ही सारं. आम्ही काही सोबत नेईन काय? तुम्हाला दिन वाटून. पण कसं आहे, आज तुम्ही शिकले सगळं केलं तर बरं राहील. तुमच्या बायका तुमच्या ताब्यात राहिल्या तर. नाही तर माहित आहे ना सुमित तुले, तुझी बायको हातातून निष्ठा जोगती आहे म्हटलं. निसटलीच होती ना, म्हणून तुझ्या कोण नाही होत म्हटलं आवरणं. तर माझ्या ध्यानात आलं ते. म्हटलं चल आता आपण काही ना काही केलं पाहिजे. आता आम्ही देतो ना तिला सुधरून बरोबर. जर तिनं म्हटलं का मी इथं राहत नाही तर तू फक्त असं नको म्हणजो का मी तुझ्या मागं येतो म्हणून. काय कारण ते तिच्या काम करायच्या जीवावर आलं तर काही पण म्हणू शकते. लक्षात ठेवजो तू. हा बाई बरोबर आहे तुझं. तू आमच्या पहिल्यासाठी सुचून राहिली ना. जा आता हात पाय धुवा आणि नाश्ता गिष्टा करा. मागा तेल चहा ना म्हणा पटकन. तुम्ही का बरं इथे येऊन बसले? काम नाही करायचं का? भूक लागली ना, मग भूक लागली नाश्ता करून द्या काहीतरी, नाही तर जेवायला स्वयंपाक करा. तुला भूक लागली तर मी काय करू? हात आहे ना तुले, कर आपल्या हातानं खाय. मी काऊन करू? मी करत असतो काय रोज स्वयंपाक? का तुम्ही करता? तुमचं काम आहे ना करणं. सून होय ना बाई, तू सुनीसारखी वागत जाणं. मी पहिलेच सांगितलं होतं मी काही करणार नाही म्हणून. तर तुम्ही काय म्हणे? ठीक आहे बाई म्हणे, जसं आलं तसं करजो, नाही आलं तर राहू देजो म्हणे. मी म्हटलंच नाही होतं मी करण म्हणून. तुझी आई म्हणे सगळंच येते म्हणे पुरीले म्हणे. अन काय म्हणते तर तुझ्या आई बाबाला पसंत नाही आल्यावर तू कशी काय आली? आणि तुझ्या आई बाबाला काय लग्न लावून दिलं माझ्या पोरासोबत? तशीच आली तू आमच्या घरात. आणि मग आता तरी मायावरच हे हुकूम झाडून राहिली काय? असं करा तसं करा मी नाही करत. कर तू. हात दुखून राहिले, माझी तब्येत नाही आहे मी बरी. मग मी तशीच राहू काय आता? खाऊ नाही काय काही? जा ना बाई, तू आता जशी राहायची आहे तशी राह. आणि स्वतः करायचं असेल तर कर आणि खाय. मला काही करता येत नाही ना, मी काय आता करत नाही आजपासून. तुला जसं येते तसं कर, नाही तर मग सरळ सरळ आपला नवरा घे आणि अलग नाही. माझ्याकडून काही होत नाही तुमचं करणं. दोघंचे दोघं मस्त काय म्हणते तर खाता आणि तो जाते कामावर आणि तू मस्त आराम करतो घरी. आणि मी काय म्हणते तर दिवसभर कामं करत राहतो. माझ्याकडून कामं होत नाही उभी, आता मी करत नाही. मस्त दोघं जण अलग राहत जा आणि खात जा. मी आपली एकटी करतो आणि एकटी पुरतं खातो. ठीक आहे, आम्ही वेगळं राहतो. मग आम्हाला देऊन द्या आमचे शेतीचे कागद, आमची वाटणी देऊन द्या. आम्ही विकून टाकतो ते आणि मग आम्ही खातो ते. वा वा वा, मस्त विकू देतो तुले मी. विकासाठीच तर करून ठेवलं ते एवढं मोठं. ते बापाच्या घरून आणलं काय? ते काही विकून टाकतो ना खातो. भल्ली हुशार आहे हो तू. तुम्हाला द्यास लागून सासूबाई. नाही दिलं ना तर पहा कधी काय होऊन तुमच्यासोबत. तर समजलं काय तुम्हाला? काजू म्हणतेस मला. लय गेल्या तुझ्यासारख्या काजू न बदाम म्हणणाऱ्या लय पाहिल्या. आम्हाला काही भाऊ नको दाखवू. काजू म्हणतेस मला. काय करशील तुम्हाला? काय मारशील काय? तुम्ही फक्त बघायचं मी काय करणार आणि काय नाही म्हणून. काजू काय झालं? काऊन रडून राहिली तू?
गण्या ती आईनं मला मारलं. काम नाही करत म्हणे, अलग निघून जा म्हणे. मारून राहिली. नाही नाही काजू, मग आई मारू नाही शकत. हा हा, तुला असं वाटते काय? आई असं करू नाही शकत कधीच. मग मी खोटं बोलून राहिली गण्या? मी खोटं बोलतो काय? आई खरंच त्या मारलं इले? तुला काय वाटते? मी मारलं वाटते का नाही मारलं वाटते? तू ठरव आता. हा, ते तर तुला लढून पडून सांगून राहिली मारलं आईनं असं तसं म्हणून. पण मी मारलं का नाही मारलं हे तू ठरव ना. आजपर्यंत तुला झापड नाही मारली कधी, तर तिला मारतो काय म्हणून विचार कर ना तू. तुझी बायको आहे काय मार खा जोगती? ते तर मला शिकवते. हा, समजलं काय तुम्हाला? काजू म्हणतेस मला शिकून राहिली ते तर गोष्टी. आई मग लढून कोण राहिली हे तू बोलली असं मिले काही? बोलली ना. बोलू नाही तर काय करू? लाड करू तिचा? हा, काम धंदा करत नाही, हात लावत नाही काहीले, मीच करू काय? हा, म्हणून म्हटलं मी करायचं असं घरातलं काम तर करा, नाही तर मग अलग निघा म्हटलं दोघं जण. तर ते मला वावर मागून राहिली. वावर विकतो म्हणते आम्ही, मग खातो म्हणते. तर कसं जमन मग? दिन काय मी तिले? त्याच्यासाठीच करून ठेवलं काय एवढं मोठं. चला मग मंडळी, आपली युट्यूब बहीण भाऊ, आता आपण बाकीचं तर उद्या पाहू नाही. काजूच्या घरी काय झालं काय नाही तर, आणि परी कशी सुधारली हे पाहायचंच आहे आपल्याला नाही. तर मग आता परी कसे कसे कामं करते काय करते हे तर आपल्याला पाहायचंच राहिलं. आता हे आपण उद्यापासून पाहू. तर मग तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आवर्जून आपल्या नवीन जे चॅनल आहे विदर्भाची चुकली ते पाहत जा बा. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते. ते क्लिक करायचे आणि व्हिडिओ पाहायचे आणि सपोर्ट करायचा चॅनलला आपल्या. आणि आज कमेंट करा, भरपूर कमेंट आल्या पाहिजे आपल्याला आज भरपूर. सगळेजण कमेंट करा, आपलं नाव टाका, गाव टाका. आणि मग आपण उद्या नाव घेऊन या. उद्याच्या व्हिडिओत आपल्याला नाव घ्यायचं आहे. आज तुम्ही नाव टाका, भरभरून नाव टाका आणि भरभरून कमेंट करा मोहिनीला. आणि मोहिनीचे व्हिडिओ कसे वाटते तुम्हाला, मोहिनी कशी वाटते ते पण सांगत जा तुम्ही. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत मोहिनीला सगळेला बाय बाय.